दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण नेहमी ऐकतो किंवा आपण नेहमी वाचतो की एकीमध्ये बळ असतं. बऱ्याच ठिकाणी आपण भाषणामध्ये सुद्धा ऐकतो की ऐक्य असलं तर बरंच काही करू शकतात. पूर्वीच्या काळामध्ये बघा, एकत्र कुटुंब पद्धती होती. 4 ते 5 भाऊ सर्वजण एकत्र राहायचे, एकत्र काम करायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की काम विभागलं जायचं, काम एकमेकाला समान यायचं. कितीही मोठी शेती असेल तरी ते कुटुंब ते शेती सांभाळायचे. आणि दुसरी गोष्ट की त्यांची ताकद असायची, त्या गावामध्ये त्यांची ताकद असायची, कारण ते सर्वजण एक होते. एकी पूर्वी आपण एक टी व्हीवर बघा एक ॲडव्हर्टाईज बघितली असेल, फार जुनी आहे ती, की खूप पाऊस पडत आहे आणि रस्त्याच्या मधोमध एक मोठं झाड पडलं आहे आणि सर्व ट्रॅफिक जाम झालं आहे आणि कोणी काही करत नाही. कोणी हॉर्न वाजवतं आहे, कोणी बसमध्ये नुसतं बसून आहे, कोणतरी त्यांच्या गाडीमध्ये बसून आहे, कोणी बाजूला फुटपाथवर बसून आडोशाला चहा पित आहेत, पण कोणीही काहीही करायला तयार नाही. आणि मग एका शाळेच्या बसमधून एक मुलगा उतरतो, लहान असतो तो, आणि तो एकटा ते झाड ढकलायचा प्रयत्न करतो. ते झाड खूप मोठं असतं, त्याच्याच्यानी एक इंचसुद्धा हललं नसतं, परंतु तरी तो ताकद लावून ते झाड ढकलण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बघून काही लोकांना मनातून कसं तरी वाटतं आणि ते उतरतात, ते झाड ढकलायचा प्रयत्न करतात आणि हळूहळू सर्व लोक येतात आणि 50-60 लोक एकत्र येतात आणि ते झाड सहज ते बाजूला करतात, रस्ता मोकळा होऊन जातो. सांगायचं तात्पर्य हे आहे की एकत्र या, एकीने बरेच कामं होतात. बघा, पाऊल रोमकरास पत्र याच्या 15व्या अध्यायामध्ये काय म्हणतो बघा, रोमन्स चॅप्टर 15 ह्यामध्ये पाऊल म्हणत आहे की तुम्ही एकचित्त असा. हेच तो फिलिपाईकरास पत्रामध्ये सुद्धा त्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही सुवार्तेसाठी एकत्र लढत आहात. हे मी ऐकून आहे, एकत्र लढत आहात. देवाचे काम जर कामाला करायचं आहे तर एकत्र या. एकीमध्ये बळ आहे. बघा, एकीमध्ये बळ आहे. खूप जुनी परत ती गोष्ट आहे की एक काठी मोडू शकतात, परंतु 4 काठ्या जर एकत्र बांधल्या तर त्या मोडू शकत नाही आपण. सैतानाला तोडाफोडा ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. ज्या ठिकाणी चांगलं काम चालू आहे त्या ठिकाणी सैतान घुसतो आणि तोडफोडायचं काम करतो. तोडा आणि फोडा आणि मग राज्य करा. आणि ही नीती सैतानाला फार आवडते. आजच्या युगामध्ये सुद्धा तोडाफोडा ह्याच प्रकारे आणि राज्य करा ह्याच प्रकारे, ही गोष्ट आपल्याला काही नवीन नाही आहे. सैतान तेच करतो, मंडळी तोडतो आणि त्याचबरोबर तो आपलं घरसुद्धा तोडतो. लक्षात घ्या, फक्त मंडळी तुटत नाही तर आपलं घरसुद्धा त्यामुळे तोडतं. एकत्र या, आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 3रं वचन, एफिशियन्स चॅप्टर 4 and verse 3. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.